शेतपळस आपला 12वा प्रतिनिधी नाही आहे. दोन्ही संघ आपला 12वा प्रतिनिधी नाही आहे. टी शर्ट वाला दोन्ही संघ आपला 12वा प्रतिनिधी नाही आहे. डीजे डीजे थोडा बेस पाहिजे होता, थोडासा. याला हा याला वायरवाला. हॅलो 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 चेक. हॅलो रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं 2023 हे वर्ष आपण पाहतोय. आणि या स्पर्धेसाठी अथोरात मेहनत घेतली, जी आपण विकेट पाहतोय ते म्हणजे अर्थात रोशन शेठ पैड यांच्याकडून आपल्या अथोरात मेहनत, आणि त्या मेहनतीमुळेच आपल्याला ही विकेट पाहायला मिळते. त्याचप्रमाणे खूप सारी माणसं आहेत जी या मंडळासोबत जोडलेली आहेत. अर्थात रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवार जो आहे तो परिवार काही छोटा नाही आहे. त्या प्लॅनिंग, त्या RTPL ची प्लॅनिंग व्हायला सुरुवात होते. अर्थात जून पासून ही प्लॅनिंग चालू होते. ती जून नंतर आपल्याला पूर्ण 6 महिन्यानंतर, यस मॅच इज ऑन, 6 महिन्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. तेजस नरे, सागर बोबड, अजिंक्य असेल, राजू केरकर असतील, असे खूप सारे नावं आहेत, इम्रान डबीर भाई असतील, ही सगळ्यांची नावं आहेत. आणि या सगळ्यांच्या मेहनतीनेच ही स्पर्धा आपल्याला मोठ्या स्तरावरती खेळताना पाहायला मिळते. आपण पहिले पाहायचो गावातला गल्लीतला प्लेअर उमेशदा गल्लीतच राहायचा, त्याला आपल्या टीम मध्ये चान्स मिळेल कधी, तो खेळेल कधी, आणि नंतरच त्याचं नाव मोठं व्हायचं. पण यावेळी मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पहिल्या बॉलवर पहिला चौकार, 4 धावा. आणि त्याच्या विरुद्ध आकादेवी शेतपळस या दोन संघांमध्ये सामना स्ट्राईक एंड वरती. उमेश दादा तू पण ओळखतोस, मी पण, एव्हरीवन नोज द्वारकानाथ लेजंड प्लेयर आपण पाहतो. खूप वर्षानुवर्ष आपण त्यांना खेळताना पाहिलं आहे. पॅकर संघांमध्ये खूप वेळा आपल्याला समाविष्ट होताना पाहायला मिळाले. 40+ प्लेयर आहे, पण फिटनेस पाहिलं अजूनही स्ट्राईक घेतो, अजूनही ओपनिंगला येतो. नवा कोरा बॉल, त्याला त्याचा स्मेल त्याला नेहमी आवडतो. नवीन बॉल आल्यावरती त्याचे हात शिवशिवतात आणि त्याला तो बॉल लांब सडक मारावासा वाटतो. याही वेळेला द्वारकानाथच्या बॅट मधून आलाय हा वन बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बॅक टू बॅक फोर्स. अर्थात आपण पाहतोय की पहिला बॉलवर चौकार, नंतर डॉट बॉल आला, नंतर परत एक चौकार, 8 धावा आल्यात. पण मात्र उमेश दादाला माहिती आहे, इव्हन संपूर्ण रसिक प्रेक्षकांना माहिती आहे, गोलंदाज आहे नयन जोशी. नयन कमबॅक करणार हे यात मात्र शंकाच नाहीये.
सिंगल येते, स्ट्राईक रोटेट होते, एकेरी धावेरी धावफलकावरती वाढ, 9 ही धावसंख्या. आणि एव्हरीवन नो, सगळ्यांना माहिती आहे नयन जोशी एक ग्रामीण क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं उमेश दादा, तर नयन सारखा ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कारण त्याच्याकडे बॉल चांगला आहे, त्याची बॅटिंग तेवढी चांगली आहे, पण सध्या बॉलिंगवर आहे. बॉलिंगवरती आपण त्याच्या बोलू, त्याच्याकडे प्रत्येक प्रकारचा चेंडू आहे. जसा बॅटर आहे तसा त्याच्याकडे बॉल सुद्धा आहे, त्याच्याकडे स्पीड आहे, त्याच्याकडे स्लोवर वन आहे, त्याच्याकडे कधी कधी कट करतो, कधी कधी फक्त टप्प्यावरती गचकवतो आणि त्याचा ऍक्शन तेवढाच चांगला आहे आणि टप्पा देखील तेवढाच चांगला. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. तुम्ही याच्यामध्ये मात्र आपण पाहिलं रॉंग डायरेक्शनला धावत गेले आणि इतके धावत आले की मात्र बॉल यायच्या अगोदरच पूर्ण पोहोचून गेले होते. शेवटच्या क्षणाला टर्न करणं, बॉडी आणि बॉल गॅदर करणं, कलेक्ट करणं जमलं नाही आणि मात्र आपण पाहिलं एकेरी धाव आली, एका धावेने 10 ही धावसंख्या धाव फलकावरती. 1 to go, एक शेवटचा बॉल यायचा बाकी. 2 चौकार आले खरे, पण मात्र त्याच्यानंतर जो कमबॅक हवा होता तो कमबॅक पूर्णपणे दाखवलाय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अर्थात द्वारकानाथ. द्वारकानाथने खेचलाय, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. द्वारकानाथच्या बॅटमधून आला हा तिसरा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. आणि तब्बल या चौकारानंतर षटक क्रमांक पहिला समाप्त. पहिल्या षटकाखेरीज धावफलकावरती 14 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटक जर आपण पाहिला, पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती 4 चौकार आला, नंतर डॉट बॉल आला, नंतर परत एक चौकार, नंतर 2 सिंगल आले आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की चौकार आला पुन्हा एकदा. चला आता लेजंड टू लेजंड उमेश आता मॅच बघायला मिळणार. एक ठिकाणी आपण पाहिलं द्वारकानाथ लेजंड आणि त्याच्याच बाजूला फिरकीचा जादूगार मानला जातो. पूर्ण रायगडमध्ये ज्याची ओळख आहे तो म्हणजे अर्थात आपलाच संदीप पठारे. नौकार संघाकडून खूप वेळा नेतृत्व करताना पाहायला मिळालंय. शरीरदृष्ट्या म्हणजे आपण जर शारीरिक दृष्ट्याने पाहिलं तर चेंजेस अजूनपर्यंत काहीच पाहायला मिळाले नाहीये. जसा बॉलला टर्न आहे, जी बोटांमध्ये ताकद आहे ना, तर मी खऱ्या अर्थाने म्हणेन टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण रोहापट्टा जर पाहिला म्हणजे अलिबाग पासून रोहापट्ट्यापर्यंत जर आपण आलो या रोडने चढेरे करत, तर मात्र मुतय्या मुरलीधरनच्या बोटांमधली ताकद ही पठारेकडे आहे. म्हटलेला ना बॉल वळवणार तो. टर्न आहे अजूनही आहे. फलंदाजांना थोडंसं बीट करणार, त्यांना थोडंसं टोपी लावणारच ते. प्रमोद फलंदाजीवरती आपण पाहतो, स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती द्वारकानाथ, गोलंदाजी मार्क वरती आपण संदीपला पाहतोय. संदीप दादा पुन्हा एकदा आपण पाहतो बॉडी पासून खूप लांब ठेवायचा प्रयत्न, धावची होण्याची संधी, बॉल हातामध्ये कलेक्ट झाला नाहीये. ज्या स्पीडला चेंडूवरती धावत आला होता पण त्याच पद्धतीने बॉलला हाताळता आला नाही आणि त्याच्या कारणास्तव आपण पाहिलं एक चोरटी धाव प्रमोदला हवी होती. कारण प्रमोदला माहिती आहे की अर्थात संदीपची वीकनेस काय आहे. रायटीसाठी संदीपकडे तेवढा चांगला टर्न आहे, पण तेवढा चांगला टर्न तो लेफ्टीसाठी करू शकतो का हा प्रश्नचिन्ह घेऊन त्यांनी मनामध्ये विचार केला की एक सिंगल घेऊन बघूयात, एक स्ट्राईक रोटेट करून बघूयात. जर द्वारकानाथनी लेजंड वर्सेस लेजंड, जर त्या दोघांमधला बेस्ट वर्सेस बेस्ट जर कोण ठरेल तर आता या बॉलला आपल्याला पाहायला मिळणार आहे संदीप विरुद्ध आपण पाहतोय द्वारकानाथ. द्वारकानाथ पूर्ण बिहाइंड द स्टंप जाऊन खेळायचा प्रयत्न आणि स्वतः हिट विकेट झाला आणि फलंदाज द्वारकानाथ यांची खेळी समाप्त. बिहाइंड द स्टंप्स आलेले खेळायला त्याच्यामुळं
डीजे मास्टर काय सुरेख गीत लावलं छकडेवाला. आणि आपल्याला माहीत सुद्धा आहे की आपल्या पट्ट्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिला पूर्ण आगरी पट्टा जर हा पाहिला तर या पट्ट्यामध्ये उमेशा 3 खेळ खूप खेळले जातात. पहिलं म्हणजे क्रिकेट, दुसरा कबड्डी आणि तिसरा आपल्या सर्वांचा छकडा. शर्यतीसाठी हा खेळ खूप प्रचलित आहे. हे 3 खेळ इतके चांगले आहेत ना की प्रत्येकाला भाविक करतात आणि मनमोहक करून ठेवतात. आगरी समाजाचे अध्यक्ष सन्माननीय श्री हरिश्चंद्र मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं आपण शाब्दिक सुमनाने हार्दिक स्वागत करतो. वळूया मॅचकडे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय संदीपला एक चांगली सफलता मिळाली आहे. द्वारकानाथ याला बाद करण्यामध्ये यश मिळालंय. संदीप दादा परत पंचांचा इशारा येतो, इट्स अ वाईट डिलिव्हरी. 16 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली पाहायला मिळते. 3 चेंडू नंतर एक अवांतरित धाव आली, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर टर्न जास्तच झाला, थोडासा फिरकी अजून जास्त फिरली गेली. थर्ड स्टंप म्हणजे फर्स्ट स्टंप वरून बॉल जेव्हा फिरला तेव्हा जास्तच टर्न घेतला त्याने. तोडीस तोड करण्याचा प्रयत्न, पंचांचा पुन्हा एकदा कॉल वाईड अगेन. क्रिकेट नियम क्रमांक 22 नुसार हा वाईट बॉल दिला जातो. वारंवार क्रिकेटमध्ये बदल होत झाले. पहिले 2016ला बदल झाला, त्याच्यानंतर ठरवलं 2021 मध्ये परत एक बदल करायचा आणि त्याच बदलांनुसार जे नियमामध्ये बदल होत गेले त्या बदलांनीच क्रिकेट अजून चांगलं होत गेला. पुन्हा एकदा बॅक टू द कीपर. यावेळी वाईट बॉल नाही आहे. नियमांबद्दल बोलत होतो उमेश दादा, तू पण एक समालोचक आहेस आणि आपण घरी सुद्धा पाहतो पहिले विकेट पडल्यानंतर कॅच उडाल्यानंतर स्ट्राईक लोक चेंज करायचा प्रयत्न करायचे, पण नवीन नियम असा आला की आउट झाल्यावरती नवीनच बॅटर स्ट्राईकवर येणार अपार्ट फ्रॉम रनआउट. बिहाइंड द स्टंप जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर, चौकार. आहे 21 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 संदीप दादा हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती फलंदाज ज्याने चौकार खेळलाय अर्थात कृतिक माळी. आता जोरात होता, स्पीड होता. प्रत्येकाला वाटलं होतं की स्लो येणार, कट होणार, पण नाही. यावेळी मात्र आपल्या गतीने चकवलं फलंदाजाला आणि षटक क्रमांक 2 मात्र समाप्त. 2 षटकांच्या नंतर धावफलकावरती धावा लागलेल्या पाहायला मिळतात आपल्याला. तब्बल 21 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या. पहिले 2 षटक जर आपण पाहिले, नयन पहिल्या ओव्हरसाठी आपल्याला पाहायला मिळाला होता. त्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 14 धावा आल्या, 3 चौकार आले, ज्या ठिकाणी आपण पाहिलं द्वारकानाथ ने हल्ला बोल चढवला होता नयन जोशीवरती. त्यानंतर आपण पाहिलं द्वारकानाथ आणि त्या जोडीला जर शांत करायचं असेल तर कोणाला तरी अवतरावं लागेल आणि त्यावेळी आपण संदीप दादा याला पाहिला, संदीप दादा पठारे यांना पाचारण केलं आणि मग नंतर त्यांनी जेव्हा कमबॅक केला 8 विकेटमधून एक गडी बाद झाला द्वारकानाथ आणि अर्थात त्याच्यामधून 1 विकेट मिळाली आणि जो रन हवा होता त्या रनवरती जो आपल्याला म्हणलं जातं खऱ्या अर्थाने की आवरण घालायचं होतं ते आवरण घालण्यामध्ये यशस्वी झाला. आणि त्यानंतर आपण पाहिलं धावफलकावरती धावा लागल्या फक्त 7 आणि ह्या 2 षटकांच्या खेरीज धावफलकावरती आपण 21 ही धावसंख्या झालेली पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 समाप्त. तिसऱ्या षटकाकडे वळूयात, ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो सिद्धांत मोरे. जर इंस्टाग्राम आपण वापरत असाल तर सर्वांना माहीत असलेला प्लेयर सिद्धांत म्हणून. ज्याप्रमाणे
टेनिस क्रिकेट खेळतो त्या टेनिस क्रिकेटपेक्षा चांगलं मला तर असं वाटतं, मी एक दोन पाहिलं लेदर क्रिकेट पण त्याचा खूप चांगल्या पद्धतीने खेळतो, ज्या पद्धतीने बॉल घेतो. आणि मला असं वाटतं लेदर क्रिकेट खेळल्याने हँड आणि आय कॉर्डिनेशन म्हणजे हाताचा आणि डोळ्यांचा जो कॉर्डिनेशन असतो तो चांगला होतो. बॉलवरती नजर आपली चांगली मजबूत होते आणि बॉलच्या स्पीडची सवय होते, कारण लेदर बॉलचा इम्पॅक्ट बॅटवरती जास्त होतं, ज्याच्यामुळे ताकद आणि टायमिंग यातला फरक काढायला लागतो. जोरात टाकला, स्पीड होता, रंपाट मध्ये बॉल आला, चेंडू निर्धाव करतोय. प्रमोद स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धांतचा पहिलाच बॉल आणि डायरेक्ट बीट करत जाणारा यष्टीरक्षकाच्या हाताचा वेध घेतला त्या चेंडूने. फलंदाज रेडी. सिद्धूचा हाही बॉल तसाच, पण पंच निर्णय कळवत आहेत. हाय सोयीर चेंडू आणि धावफलकावरती आणखीन एक वाढ. 22 ही धावसंख्या धावफलकावरती होताना पाहायला मिळते. थर्ड रिव्ह्यू बॉल लाईनच्या इकडे आहे का तो चेक करायचा आहे. पंच आपल्या इथे उपस्थित आहे. जी आपली विकेट आहे त्या विकेटच्या बाहेर जर चेंडू पडलाय का नाही, कारण पंचांचा एक निर्णय आला होता व्हाईट बॉलचा, पण फलंदाज दोन्हीही थोडेसे नाखुश राहिले आणि नाखुश राहिल्यामुळे दोघांनीही ठरवलं की एकदा आपण थर्ड अंपायर रिव्ह्यू करूयात. मग पंचांनी डायरेक्ट कॉल दिला की इट्स अ थर्ड अंपायर रिव्ह्यू. तिसरे पंच आमचे पाहतायत की चेंडू लीगल आहे किंवा वाईड आहे की नो आहे, फक्त हाच डिसिजन आहे, कारण का एक एक्स्ट्रा रन उमेश दादा मिळालेलीच आहे ऑलरेडी. व्हाईट बॉल आहे हे डिक्लेअर झालेलं आहे, फक्त बॅटर्सनं पाहायचं आहे की हा नो आहे और आयदर हा वाईट बॉल आहे, म्हणून तो रिव्ह्यू त्यांनी घ्यायचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण आपण त्वरित विस्कळीत करायचं आहे, लावून घ्यायचं आहे. निर्णय आपल्यापर्यंत येणार आणि तो आल्यानंतर त्याची अंमलबजावणी आपण करणारच आहोत, पण त्या एक्स्ट्रा रन नंतर धावफलकावरती वाढ होईल. 23 ही धावसंख्या, त्यानंतर 22 धावा तर होणारच आहेत. पंचांचा सॉफ्ट सिग्नल व्हाईट बॉल होताच. नो बॉल आहे, डिसिजन चेंज होतोय. नो बॉल म्हणजे एक रन एक्स्ट्रा येते ही आणि पुढचा बॉल अर्थात फ्री हिटचा बॉल असणार आहे. सिद्धांतचा हा चुकीचा बॉल, फ्री हिट बॉल. 22 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिटचा बॉल खूप जोरात टाकला होता, पायांवरती बॉल आदळला सुद्धा होता, पण मात्र आपण अपील नाही करू शकत, दाद नाही मागू शकत, कारण हा फ्री हिटचा बॉल आहे. म्हणजे उमेश दादा जर पाहायला गेलं, जर आपण नो बॉल टाकतोय तर बॅट्समनला 2 बॉल खऱ्या अर्थाने मिळतात, पण जर बॉलर एकदम चांगला बॉल टाकतोय तर मग बॉलरला काय मिळणार, काहीच नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वतः कॉटन बॉल करणार का, सिद्धांत कोणतीही चूक करत नाहीये, फलंदाज बाद.
जे रन्स आले ते चौकारांमध्ये आले आणि पहिली ओव्हर आपल्याला पॉवर प्लेची होती. पॉवर प्ले मध्ये चौकार येणारच होते आणि ते रन आले सुद्धा होते. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं अर्थात संदीप दादा आला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी जी कमबॅक करून दाखवलं, 7च रन दिलं, 1 विकेट घेतली आणि नंतर मग आपण पाहिलं सिद्धांत आला आणि त्याच्याकडून 5च धावा दिल्या गेल्या. वाईट बॉल येतोय, अवांतरी धाव. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज ऋतिक माळी आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय ऋतिक शिर्के. गोलंदाज आपण पाहतोय संदीपला खेचायचा होता, सफल झाला होता फलंदाज. आपण पाहिलं होतं नी डाऊन सुद्धा केलं होतं, पण मात्र संपर्क तितका चांगला आला नाही आणि बॅट आणि बॉलचा किंबहुना संपर्कच आला नाहीये. मोठा प्रहार, संदीप वरती हल्ला बॉल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, खणखणीत षटकार. पहिला षटकार पाहायला मिळाला दिशा अकॅडमी संघाच्या विरुद्ध. आणखीन एक मोठा गगनभेदी गगनचुंबी षटकार सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. शेतपळस या संघाकडून आता मात्र ऋतिकनी हा चांगला बॉल बाला लावलाय. 2 बॉल मध्ये 2 लांब सडक खेचले. पहिला डॉट झाला होता, 1 बॉल हुकला होता. डीजे 1 मिनिट, हॅट्रिकचा बॉल. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळणार का आपल्याला? नाही. चेंज ऑफ पेस, टर्न केला बॉल, थोडासा कट करतोय. स्पॉट चांगला होता आणि बॅट्समनचा प्रयत्न सुद्धा चांगला होता, पण मात्र अनएक्सपेक्टेड गोष्टी जेव्हा होतात, जे आपण ठरवलं ते जेव्हा नाही होत, त्यावेळी फक्त आपल्याला त्रास होतो. व्हाईट बॉल खूपच बाहेर होता. पंचांकडे थोडासा पाहिलं जात आहे. काल उमेश दादा तुला पण माहिती, संदीप जगे होते काल. संदीप सर असताना ते म्हणत होते की पंचांचं आणि खेळाडूंचं नातं हे सासू आणि सुनेसारखं असतं. मला तर असं म्हणजे ते तर सुद्धा बरोबर आहे, पण आत्ताच्या काळामध्ये असं मी म्हणेन की नातं आहे ना हे बॉस आणि एम्प्लॉई सारखं झालंय. दोघांनाही एकमेक आवडत नाहीयेत, पण एकाच कंपनीत काम करायचं. यावेळी ग्राउंडेड शॉट आहे, क्षेत्ररक्षक येतोय, एकेरी धाव येणार. अचूक थ्रो सुद्धा झाला आणि एका धावेने धावफलकावरती वाढ. 41-41, 41 ऑन बोर्ड आपण पाहतोय. लास्ट बॉल बाकी आहे, 1 चेंडूचा खेळ यायचा बाकी आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं चालू असताना शेवटचा बॉल सुद्धा निर्धाव स्वरूपातील जातोय. कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये त्या बॉलवरती आणि षटक क्रमांक 4 सुद्धा समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतोय 41 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. अर्थात ही 4 षटके जर आपण पाहिली कशा पद्धतीने आला, पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं उमेश दादा 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 7 धावा, नंतर 5 धावा आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं 15 धावा आल्या. अशा या 4 षटकांच्या खेळानंतर धावफलकावरती आपण पाहिलं 41 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण आतापर्यंत ही स्पर्धा जी पाहतोय ही स्पर्धेचं रूपांतर आपल्याला
पूर्ण ऑनलाईनच्या माध्यमातून जेव्हा मिळालं त्यावेळी आपण पाहिलं की यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात ड्रीम्स क्रिकेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला हे सर्व प्रक्षेपण पाहायला मिळतं आणि त्या प्रक्षेपणामध्ये आपण जे कॅमेरामन्स पाहतोय त्याच्यामध्ये आपल्याला पहिले पाहायला मिळतो म्हणजे परेश पालकर, त्याच्यानंतर मेन कॅमेरा यश गडू आणि नंतर मंथन म्हात्रे समोर बरोबर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय स्कोररमध्ये उमेश दादा पाहायला मिळतोय, त्याच्यानंतर माझ्या बाजूलाच अर्थात ड्रीम्स क्रिकेट कडून क्षितिज पाहायला मिळतोय आणि टेक्निकल टीम मध्ये साहिल पाहायला मिळतोय, लवेश पाहायला मिळतोय आणि त्याचप्रमाणे आपण ही खेळपट्टी जी पाहतोय त्या खेळपट्टीवरती अतोनात मेहनत घेतली ती म्हणजे अर्थात रोशन शेठ पैर यांच्याकडून आणि त्यांच्या समवेत आपण आणि आणखीन एक ड्रीम्स मध्ये आपण मिस करतोय साई पाटील आज नाहीये, आपण त्याला खूप सर्वजण मिस करतोय आणि या ड्रीम्स क्रिकेट सर्वांना एकत्र करून ठेवणारा म्हणजे अर्थात कौस्तुभ भाई तो सुद्धा आपल्या सोबत आहे. या सर्वांचा एकत्र करून ठेवलं ते म्हणजे आपल्या कौस्तुभभाईने. आणि वळूया मॅच कडे ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत 5व्या षटकाकडे आपण पदार्पण करूयात त्या ठिकाणी 1 सेकंड आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धांत मोरे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय, बॅट लवकर आली होती ना, बॅट लवकर आली, बॉल थोडा स्लो आला आणि त्याच्यामुळे मात्र आपण पाहिलं की धावफलकावरती धाव कोणत्या प्रकारची आले नाही आणि निर्धाव स्वरूपातील चेंडू जातोय. धावफलक मात्र आपण पाहिलं की धावा येत नाहीयेत, धावफलक 41 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले, स्थिर आहे. 5वं षटक घेऊन गोलंदाज तयार सिद्धांत. मोठा प्रहार सिद्धांतला ठोकलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. केल्या जातात. अलगच दबक्या पावलाने कधी आले आणि कधी रन चोरून घेऊन गेले हे कळलं सुद्धा नाही. या 2 धाव्याने धावफलकावरती वाढ, धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 55 ही धावसंख्या धावफलकावरती झाली पाहायला मिळते. अजूनही या षटकामधले 2 बॉल बाकी. हेलिकॉप्टर उडाला, हेलिकॉप्टर पण इतका चांगला लँड होतोय का? नक्की लँड होतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार. 4 धावे. $16,000 पॉइंट्सला ज्याची बोली लागली. ऋतिक माळी स्ट्राईक वरती आहे, 13 चेंडू आणि 35 धावांवरती खेळतोय आणि पंचांचा इशारा, व्हाईट बॉल येतोय अवांतरित. आणि तेजस साहेब सांगतायत की बॉलर सुद्धा म्हणजे सिद्धांत सुद्धा 16,000 पॉइंटला गेले. दोघांचे पॉइंट सेम आहेत पण आता थोडासा दोघांमध्ये
60 ही धावसंख्या एक्स्ट्रा रन आली वाईट बॉल धावफलकावरती 1 ने वाढ केली जाते आणि त्यानंतर आपण पाहिलं धावफलकावरती धावा यायला सुरुवात आहे आणखीन एक कडक लांब सडक ठोकलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार नाही मिळणार तुम्हाला यावेळी आपण पाहतो बॅक टू द बॉल खेळायचा प्रयत्न धावची तोडण्याची संधी आहे पंचांकडे मोठी अपील केली जाते थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग अर्थात आमच्या पूर्ण टीमचं आता काम वाढलेलं आहे त्या टीमकडे आता येणार आहोत आपण मी साहिल आणि लवेश कडे वळतो ज्यांनी आम्हाला कळवायचं आहे इट्स रन आउट येस ऑर नॉट डिसिजन पेंडिंग 14 चेंडू आणि 41 धावांवरची खेळ आपल्याला पाहायला मिळाली ऋतिक माळी याच्याकडून काय फंटास्टिक इनिंग होती 5 षटकार पाहायला मिळाले 2 चौकार पाहायला मिळाले षटकार नेत्रदीपक होते प्रत्येक शॉट हा चांगला वाटत होता खराब चेंडूवरती तर त्यांनी चांगला फटका मारलाच पण चांगला चेंडूला खराब कसा बनवता येईल आणि त्याच्यावरती आपण उमेशदा खूप वेळा पाहतोय की प्लेयर स्वतःमध्ये बोलत असतात की हा बॉल आहे ना त्यांनी बनवून मारला हा ठरवून मारला आणि तेच झालं बनवून मारले ते षटकार काही 2 बॉल आपण म्हटलं की प्रथमेश सुद्धा म्हटलं की लेग ब्रेक टाकले शॉर्ट बॉल टाकले पुढ्यात बॉल दिले पंचांचा निर्णय येतोय थर्ड अंपायर डिसिजन पंच फलंदाज आउट आहे धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद अर्थात आपण पाहणार आहोत ऋतिक शिर्के बॅक टू द पॅव्हलियन डीजे 47 वरती गेला 50 आपली हुकली होती आता पाहिजे 9 धावांची गरज आहे शब्द संपलेत माझ्याकडे असं वाटतं की या षटकाराच्या प्रेमात पडावं नेत्रदीपक शॉट योगेश लोटनकर खेळला होता आणि आता आपलं समीकरण थोडंसं वेगळं झालंय आता 47 धावा धावफलकावरती इंडिव्हिज्युअली लागलेल्या आहेत टोटल स्कोर कडे वळतोय धावफलकावरती 73 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते
सॉरी 72 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते आणि धावफलक आपण पाहतोय की उसंडी मारत चालले, लांब लचक आकडेमोडी होत आहे. 1 2 3 4 ने मोजावे नाहीच लागत आहे. डायरेक्ट 666 6चा पाडा पाठ केल्यासारखे धावफलकावरती मोजावे लागत आहेत आणि त्या 6च्या सरासरीने धावफलक पोहोचलंय 72 या धावसंख्येवरती. 15 चेंडू आणि वैयक्तिक 47 ही धावसंख्येवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय ऋतिक माळी स्ट्राईक वरती, वैयक्तिक 6 षटकार आणि 2 चौकार. पुन्हा एकदा वेट केलं आणि पाहिलं की चेंडूचा वेध घेतला, 1 धाव पूर्ण केली जाते. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट होते, धावफलकावरती 1 ने वाढ. 73 ही धावसंख्या, 73 ऑन बोर्ड आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ यायचा बाकी आहे. तेजसदा बॉल फुटल्यावरती काय डिसिजन होतो? जे घडलं तेच आहे, मगाशी देखील तेच दिलं होतं. आय थिंक बॉल फुटला होता. आता बघूया आयोजक काय सांगतात. बघा कोणत्या क्षणी बॉल फुटला, हरवला, भिजला, खराब झाला, त्या जागी नवीन बॉल आणि जो फुटल्या बॉल नंतर डिसिजन जो आहे तोच असेल. कोणत्या प्रकारे त्यामध्ये चेंजेस नसणार आहेत अशी आयोजकांची सूचना आहे. त्या गोष्टीची आपण सर्व खेळाडूंनी सर्व संघांनी नोंद घ्या. येस कॉम्बॉक्स. नक्की नक्की. बॉल फुटणं हा नशिबाचा खेळ आहे आपला. जर तुझ्या नशिबात असेल तो बॉल बाहेर गेला आणि बॉल नंतर फुटला, नशीब बळवंत, बाकी काही नाहीये. बॉल फुटणं न फुटणं ते त्याच्या हातात आहे. चला वळूया मॅच कडे. ज्या ठिकाणी बॉल फुटला होता तो बॉल आपण काउंट करणार, ती सिंगल आपण काउंट करणार आहे. डेड बॉल किंवा तो बॉल आपण मृत म्हणून घोषित नाही करणार. खोदून मारलाय, खोलात टाकला होता बॉल, डीप लॉंगॉन कडे चेंडू ट्रॅव्हल केलं, एकेरी धाव येते. एका धाव्याने धावफलकावरती पुन्हा एकदा वाढ केली जाते. 16 चेंडू 48 वैयक्तिक धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. ऋतिक माळी सांघिक धावेंकडे वळतो. पहिली 50 या RTPL 2023 ची पहिली 50 साठी आपण सर्वांनी त्या टाळ्यांमध्ये स्वागत करणार. जर 50 आली तर मैदानात काहीतरी झालं. मला अश्विन आठवला एका सेकंड साठी, नाही मला आठवलं 1 सेकंड साठी मला अश्विन आठवला होता. किंबहुना मी म्हणेल की 90sच्या काळातला कपिल देव पण आठवला होता. हा ही 50 आहे, ही 50 आहे. Yes it is 50 बाय ऋतिक माळी. पहिली 50 पाहायला मिळाली रोहा तालुका प्रीमियर लीग 2023 मधली ऋतिक माळीच्या बॅट मधून आला. ह्या 50 धावा ज्या खूप मौल्यवान पाहायला मिळाल्या. त्याच्या पूर्ण टीमला आपण उभं राहूयात आणि ऋतिक साठी एकदा सर्वांना मी रिक्वेस्ट करतो आपण ऋतिक साठी जोरदार टाळ्या करूयात. कारण का 17 चेंडू आणि 55 धावाची विस्फोटक नाही अणुबॉम्ब सारखी खेळी आपल्याला पाहायला मिळाली त्याच्याकडून. व्हॉट अ फंटास्टिक इनिंग. 80 रन्स झालेले आहेत, 80 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे दिशा अकॅडमी या संघाला 81 टू विन. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. चला आपण प्लेअर ऑफ द डे देणार आहोत. काल देखील पाहिलं तर श्री सोनेश्वर नेव्ही संघाकडून संकेत शिंदेला आपण दिला. जसे 220 पॉईंट आपण पाहिले. त्याला प्लेअर ऑफ द डे साठी एक सुंदर आकर्षक सायकल आणि त्याचप्रमाणे ओकलेचे गॉगल देखील आहेत. सो प्लेअर ऑफ द डे बी ग्रुप आपण पाहिला आणि बी ग्रुप मधून जर पाहिले तर योगेश लोटणेकरचे देखील 125 पॉईंट होते 2 मॅच मध्ये. बट 191 पॉईंट्स आहेत 2 मॅच मध्ये. एकतर्फा संघ जो क्वालिफाय झाला
आई ससाईवाली तुलसी फायटर संघाचा जय देशमुख ठरलाय आजचा प्लेअर ऑफ द डे. आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट खेळाडू. तब्बल 191 पॉइंट्स आणि 2 मॅचेस मध्ये तब्बल विचार करता 191 पॉइंट्सच्या नावावरती राहिले आणि आज सर्वोत्कृष्ट खेळ राहिला जायचा. आणि त्याच दरम्यान मी विनंती करेन मान्यश्री संकेतजी देशमुख साहेब जे रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत साहेबांना विनंती करतो आपण. त्याचप्रमाणे मान्यश्री हरिश्चंद्रजी मोरे साहेब आगरी समाज अध्यक्ष रोहा आगरी समाजाचं कणखर नाणं हरिश्चंद्रजी मोरे साहेबांना मी विनंती करतो आपण देखील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बी ग्रुप मधून आपण पाहिलं तर आज भरपूर उत्तम दर्जाचा खेळ आपण पाहिला. भरपूर चांगले क्रिकेट आणि आजचा प्लेअर ऑफ द डे चा मानकरी सय देशमुखला आपण पाहतोय तब्बल 191 पॉइंट्स आहेत. ओकलसे गॉगल आपण पाहतोय जे नक्कीच हरिश्चंद्रजी मोरे साहेबांच्या शुभ असे आपण देतोय. गॉगल देखील आहेत आणि त्याच्यासोबत एक्सेसरीज देखील आपल्याला बऱ्याचशा पाहायला मिळतात. आणि त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर प्लेअर ऑफ द डे साठी एक आकर्षक सायकल देखील आहे. आणि उपस्थित मान्यवर जर आपण पाहिलं तर मान्यश्री संकेतजी देशमुख साहेब जे रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे आगरी समाजाचं कणखर नाणं आगरी समाज अध्यक्ष रोहा मान्यश्री हरिश्चंद्रजी मोरे साहेब दोघांचाही शुभ असते आपण देतोय. प्लेअर ऑफ द डे आजचा दिवसातला सर्वोत्कृष्ट खेळाडू. आपण थोडी चर्चा करणार आहोत जय देशमुख सोबत. आपण प्रथम आपला फोटो सेशन कंप्लीट करूयात आणि त्यानंतर मात्र आपण लगेचच जय देशमुख सोबत थोडीशी चर्चा करणार आहोत. कारण आज एकतर्फा आई ससाईवाली तुलसी फायटर संघ मात्र स्पर्धेच्या टॉप 12 मध्ये क्वालिफाय झाला. त्याच्या आज ओव्हरऑल परफॉर्मन्स भरपूर चांगला राहिला. संघ सलग 2 मॅचेस जिंकल्या आणि टॉप 12 मध्ये क्वालिफाय झाले आणि आज सर्वोत्कृष्ट खेळाडू. कसं वाटतंय अवॉर्ड जो नक्कीच आजच्या दिवसामध्ये मिळतोय? खूपच छान वाटतंय. सगळ्यांचं स्वप्न असतं की मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. खूप छान वाटतंय. RTPL रोहा तालुका प्रीमियर लीग दुसऱ्या सीझन मध्ये आपण आहोत. सातत्यानं रोहा तालुक्याच्या विभागामध्ये आपण पाहिलं तर आपल्या रोहा तालुक्यामधले सगळे जे तळागाळातले खेळाडू आहेत जे गल्ली गोळामध्ये खेळतात त्यांना एक मोठं प्लॅटफॉर्म नाहीये, व्यासपीठ नाहीये. आणि आपल्या विभागामध्ये इतकी मोठी स्पर्धा आहे जे अपकमिंग यंग टॅलेंटसाठी इतकं मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवरती तुझं प्रदर्शन चांगलं राहिलं आहे. टीम कॉम्बिनेशन बद्दल काय म्हणशील? सहकाऱ्यांसोबत वातावरण कसं आहे संघाचं? नक्कीच तेजस नरे कॅप्टन आमचं त्यांनी सगळ्यांना सांभाळून घेतलं. सगळ्यांना एकत्र करून टीम हे केली. कसं वाटतंय RTPL मध्ये खेळून आणि कसं वाटतंय RTPL ची संकल्पना? शेवटचा प्रश्न. खूप छान वाटतंय. आयोजन पण खूप चांगलं आहे आणि सगळे प्लेयर सुद्धा खूप चांगले आहेत. चांगली अटीतटीचे सामने होत आहेत. प्रत्येकाला क्रिकेट खेळताना असं वाटत असतं की आपण आज खेळलो तर आज काही ना काही इथून घरी न्यावं आणि आज मात्र प्लेअर ऑफ द डे चा मानकरी राहिला. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला पुढच्या मॅचेससाठी. आणि आपल्यासोबत होता जय देशमुख जो आज 191 पॉइंट्स आहेत. सर्वोत्कृष्ट खेळाडू आजच्या दिवसातला बी ग्रुप मधून झाला. अभिनंदन तुला पुढच्या वाटचालीसाठी. भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. 81 टू विन. 81 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे आणि त्या पाठलागीमध्ये आपण पाहणार आहोत सलामीवीर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय नयन जोशी मॅन फ्रॉम रोड खुर्द आणि त्याच्यासमोर आपण पाहतोय सिद्धांत मोरे सोनार सिद्ध ढाटाव या संघाचं नेतृत्व करत असताना. पण या 81 धावांचा पाठलाग ऐकण्यासाठी मी घेऊन जातो अर्थात प्रथमेश ठाकूर याच्याकडे. थँक्यू सो मच. लक्ष मोठं आहे. 6 षटकांची मॅच 80 बनवल्यात. त्यामध्ये नॉट आउट तब्बल धावा संख्या बनवल्या गेल्या त्या 52 52 धावा. आय थिंक 54 बनवल्यात. 17 चेंडू आणि तब्बल 54 धावांचं एक इंडिव्हिज्युअल मॅरेथॉन इनिंग आपण पाहिली ती बॅटर ऋतिक माळीची. आणि ऋतिकने खरंच प्रेक्षकांची खरं तर मनं जिंकली आणि प्रेक्षकांना त्यांनी रोखून धरलं. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक. पहिलाच बॉल सिद्धूसाठी ड्राईव्ह केला. सॉफ्ट हँड बॉटम हँडचा सुरेख वापर. मनगटी साह्याने चेंडूला वळवलं आणि ऑफसाइड रिजनला डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये हा बॉल आपण पाहिला. जिथे धावा संख्या 1. सिंगलने शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते सध्या ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सिद्धू मोरे दुसऱ्या बाजूला नयन जोशी. नयन जोशी म्हटलं की रोड कुर्दाचा खेळाडू. दुसऱ्या बाजूला दाटव किरण वाशिन सिद्धू मोरे. डबल माइंड झाले. ऑफस्टम्पच्या बाहेर खेळायचा आहे की ऑफस्टम्पच्या बाहेर आलेला चेंडू ऑफसाइड रिजन मध्ये खेळायचा आहे की ऑनसाइडला वळवायचा. तर दुविधा मनस्थितीमध्ये आढळला होता बॅटर आणि या दरम्यान मात्र एक धावा संख्या पूर्ण करण्यात आली. सिंगलने धावफलक पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती 2 धावा. म्हणजे पहिले 2 चेंडू 2 धावा आल्यात म्हणजे अजूनही समीकरण भरपूर मोठं आहे
79 जवळपास धावा करायच्या, 79 बनवायच्या आणि 34 34 चेंडू आहेत. फटका इनफिल्डच्या डोक्यावर नाही खेळला, भरपूर चांगला फटका आहे. दरम्यान एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल ट्रॅव्हल झाला, एकदा वेगाने कंप्लीट, सेकंडचा कॉल, 2 धावा सहज मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे, टोटल स्कोरबोर्ड वरती 4. इथनं सिद्धांत मोरेच स्ट्रायकिंग इन वरती असणं, त्याचा दावा बनवणं दिशा अकॅडमी या संघाला भरपूर जास्त महत्वाचं आहे. कारण सुरुवातीला ज्या प्रकारे आपण पाहिलं अकादमी शेतफळास टीमनं देखील चांगलं प्रदर्शन केलं. ऋतिक माईने एकतर्फा किल्ला लढवला. ऑन साइडला फटका, मिस टायमिंग आहे, बॉल अवे मध्ये, कधीच विकेट मिळेल का? पाय से कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. कुठेतरी वाटलं की कदाचित इथनं सिद्धू मोरेची विकेट महत्वाची मिळेल. दाटवची रन मशीन आता मैदानाच्या बाहेर येते की काय वाटलं होतं, पण या दरम्यान जीवनदान दिलं. कालच आपण ज्वलंत उदाहरण पाहिलं की कॅच सोडले आणि मॅच देखील सोडावी लागली, स्पर्धेच्या बाहेर थेट जावं लागलं. त्या थिंक काम संघाला आपण पाहिलं, कारण तो संकेत शिंदेचा जेल सोडला होता, तो प्लेअर ऑफ द डे बनला होता तो सनीलनं. आणि त्यानंतर मात्र यावेळेस बघू शकता कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाहीये. सिद्धू मोरेला जीवनदान मिळालं, पण नयन जोशीचा जेल मात्र टिपला गेला. पॉइंटला भरपूर चांगला जेल टिपला क्षेत्ररक्षक प्रज्योत मात्रे तिथे भरपूर वेगानं आला. विकेटचं पतन अवघ्या 5 या आकड्यावरती. पहिला धक्का बॅटिंग करताना दिशा अकॅडमीला. सध्या तुम्ही व्यासपीठाच्या डाव्या बाजूला पाहता फोटो सेशन सुरू आहे. आय थिंक जय देशमुख आणि आकाश कडव तिथे आहेत. आणि अगदी विचार केला तर प्लेअर ऑफ द डे झालेला आहे, त्यासाठी सायकल प्रियांका फर्निचर, रुद्रांश 11 बाले, त्याचप्रमाणे स्मरण रोशन मोरे आणि ओम स्पोर्ट्स पेंटिंग कन्स्ट्रक्शनचे सर्व महेश दादा मात्रे आणि शशिकांत सायकल मार्टचे ओनर अभिषेकजी गोतवडे साहेब, या सर्वांच्या वतीने आपण पाहतोय प्लेअर ऑफ द डे साठी बायसिकल. आणि त्याचप्रमाणे एम स्पोर्ट्सचे सर्व शाहीजी डांगे साहेबांच्या वतीनं ओकलेचे सन ग्लासेस देखील आपण पाहतो आणि त्याच्यासोबत सर्व एक्सेसरीज. आणि या दानशूर दात्यांचं व्यक्तिमत्वाचं मी स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. गोलंदाज सर प्रतीकचा चेंडू समोर ऑफ केला, फिल्डर तिथे उपस्थित आहे, सेल होईल का पाहायचं. वर्ल्ड जज कॅच, 1 ब्रिंग्स 2. सलगचा दुसरा धक्का आपल्या स्पेलमध्ये देत असताना आता जो 3ऱ्या क्रमांकावरती आला होता फलंदाज खरं तर आता खलीबली नक्की झाली असेल बॅटिंग करताना दिशा अकॅडमीची, कारण लक्ष मोठं सर करायचं आणि जेव्हा तुम्हाला 81 धावांसारखं मोठं लक्ष चेस करायचं आहे, सो इथनं सुरुवातीच्या चरणापासून चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. खरं तर आघाडीला गेलेला फलंदाज आपण पाहिलं तर नयन जोशी बाद झाला, त्यानंतर संजयची एक मोठी विकेट या मॅचमध्ये मिळाली आणि आता मात्र गिरीश मडवी मैदानाच्या आत आहे. सिद्धू मोरेचं आता मैदानावरती थांबणं, दावा करणं दिशा अकॅडमीला देखील महत्वाचं आहे, कारण तब्बल 16,000 पॉइंट्स घालवून त्या सिद्धू मोरेला घेतलंय आणि खरं तर त्याला जीवनदान मिळालंय अवघ्या 3 धावांवर. जीवनदान तर मिळालं होतं, त्याचा फायदा घेईल का पायसा. लाऊड अपील लाईक बिफोर दी विकेट साठी. अपील मध्ये उत्साह होता पण आत्मविश्वास त्याची थोडी कमी जाणवली गेली. अंपायरनं फेटाळली अपील. बॉल आलाय डॉट. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋतिक शिर्के. ऑफ साइडला खेळलाय, फटका भरपूर चांगलाय, गॅप मोठा, नाही धावांचा तोटा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आरजे ग्रुप कक्षाला सलामी देणारा हा सिद्धू मोरेच्या बॅटमधनं चौकार.
आलाय आणि स्ट्रायकिंग एंडवरती पाहिलं तर सिद्धू मोरेच्या बॅटमध्ये धावा 4, 9 धावा धाव फलकावर. ऑफसाइड रीजन मध्ये क्या बात आहे, अप्रतिम. पुन्हा गॅप भेदण्यामध्ये यश. यापूर्वी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, आता कव्हर रिजनला मैदानाच्या आतमध्ये 360 अंशामध्ये मी फलंदाजी करू शकतो दाखवत असताना रन मशीन ऑफ दॅट सिद्धू मोरेच्या बॅटमध्ये. थांबणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे दावा खर्च केला जाता वसुलीची वेळ आहे आणि आता वसुली देखील सुरुवातीला चांगली होती आहे सिद्धू मोरेकडून. 2 चौकार आले बॅक टू बॅक सलगचा. दुसरा चौकार यापूर्वी आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहिला आणि त्यानंतर आता कव्हर रिजनला. पुन्हा एकदा गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. हातांवरती बॉल प्रेस आला डीप मध्ये कव्हर रिजनला. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसरी धाव मिळेल का? सिद्धू मोरेची विकेट डोक्यात. डेंजर झोन वर धावत होता, डेंजर एंड वर धावत होता आणि तिथे मात्र 2 धावा संख्या पूर्ण करण्यात आला. 2 धावफलक पुढे. सध्या टोटल स्कोरबोर्ड वरती आली आहे ती 15. 81 करायच्यात 15 झाल्यात म्हणजे 26 चेंडू 66 ची गरज आहे. 26-66चं समीकरण आहे. हे जे समीकरण आहे जो गुंताय झालेला तो सोडवायचा असेल तर जास्तीत जास्त दावा बनवणं आता सिद्धू मोरेला गरजेचं आहे. यावेळेस देखील समोर भरपूर चांगली बॅटिंग. का आता लॉंग ऑफचे फिल्डर कव्हरला आणले कारण कव्हर रिजनला चांगली बॅटिंग होत होती. सो आता लॉंग ऑफ रिजनला फिल्डर नव्हते त्याचा फायदा घेत असताना चेंडू सीमा पार. 4. दुसरा चौकार आलाय सिद्धू मोरेच्या बॅटमधनं. वैयक्तिक विचार केला तर चांगल्या धावा संख्येवरती तो देखील आपला खेळ करतोय तब्बल 3 चौकारांच्या मदतीनं. जर आपण पाहिलं तर 8 चेंडू 18 धावा वरती तो 21 खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. संघाच्या 19 धावा झाल्यात आणि वैयक्तिक 18 धावा सिद्धू मोरेस आपल्याला पाहायला मिळतात. सध्या गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर ऋतिक शिर्केला आपण पाहतोय. ऋतिक शिर्के 2 खेळाडू आहेत. ऋतिक आणि ऋतिक माईनं बॅटिंग दमदार केली पण आता ऋतिक शिर्केच्या अगेन्स्ट बॅटिंग चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा कव्हर रिजनला एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि भरपूर क्लोज आणि आता बॅकअप देखील नाही. विकी भरपूर चांगली आली बॅकअप नसल्या कारणास्तव अंपायर सिग्नल हाताचा पंजा खोलला. 5 धावा. खरं तर आता धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 10 धावफलकावरती आल्यात त्या 5 धावा म्हणजे टीमची टोटल मात्र भरपूर वेगाने पुढे. 24 धावा 2 षटकाचा काही संपन्न. भारताच्या सरासरीनं 24 झालेल्या आणि गोलंदाजी मार्क वर आता 3rd ओव्हर. प्रतीक मडवीला आपण पाहणार आहोत. एक्क्याऐंशी करायचा होता 24 झाल्यात 12 चेंडू मध्ये म्हणजे येणारे आता 24 चेंडू आहेत आणि 57 धावा अजूनही बनवायच्यात. प्रतीक मडवी आला गोलंदाजी मार्कवर समोर स्ट्रायकिंग एंडवरती. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली सिद्धूने. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि आता पाहूया कशी बॅटिंग करेल या षटकात. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. झेल होईल का पायसे आणि यावेळेस मिस्टेक होत नाहीये. सुंदर झेल टिपला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाज प्रतीक मडवीने टिपला झेल आणि संपलाय. 230च्या सरासरीने 23 धावा बनवल्या तो सिद्धू बॅक टू द डगआउट.
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ते 24. तिसरा धक्का लागला, आघाडीला गेला होता. 10 चेंडू मध्ये 23 धावा बनवल्या. आता सिद्धू मोरे देखील बाद झाला आणि नवीन फलंदाज अरुण मोरे मैदानात. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द ओव्हर. भरपूर पहिला चेंडू आपण पाहिला, वेगानं हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्यावरती फसवला गेला, पूल करायचा होता करत स्क्वेअर लेग रिजनला आणि तो प्रयत्न फर्स्टला गेला. विकेट मिळाली, फलंदाज सिद्धू बाद झाला आणि आता गोलंदाज प्रतीक्षा खात्यामध्ये सफलता. तेवीस चेंडू 57ची गरज असताना बाटची आतली कडा, विकेट किपर पुढे फंबल झाल्यात, धाव मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूच्या सहाय्याने आपण पाहिलं धावफलक स्थगित आहे. धाव संख्येवरती जणू काय पूर्ण विराम लावण्यात आलाय. अजूनही विचार केला तर 22 चेंडू आणि 57 तब्बल धावांची गरज. 22-57 समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस वेगवान चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहिला, अपेक्षित बाउन्स चेंडूला मिळाला नाही आणि आता अनुषंगाने मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू मात्र दबाव वाढवतो सध्या दिशा अकॅडमी या टीमवर. कोडून काढण्याचा प्रयत्न, गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळला फटका. मिड ऑन मिड ऑफचा मधून चालला बॉल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन रिजन वरून आले, भरपूर वेगानं आले. धावसंख्या ते प्राप्त गेली ती 1 आणि एकेरी धावेच्या मुदतीनं धावफलक पुढे टोटल 25 वर आहे. म्हणजे 81चं लक्ष असताना आता 56 करायच्या. चेंडू 20 आहेत. 20 चेंडू 56 धावांची गरज. जवळ जवळ प्रत्येक बॉलवर 3 धावा बनवायच्यात म्हणजे इथं, कारण 20 चेंडू 56 धावा म्हटलं तर समीकरण आता भरपूर कठीण झालंय. 4 ते 5 मोठे फटके भरपूर गरजेचे आहेत. ते मोठे फटके दिशा अकॅडमीसाठी येतील का अक्कादेवी शेतफळ संघ मात्र या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत बनवेल. कारण विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, चांगले खेळाडू दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला पाहिलं तर शेतफळ संघाचे संघ मालक जर आपण पाहिलं तर मानेश्री अनिलजी डाके साहेब. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सुरेंद्र भैया बातेकरी असतील साहेब आणि त्याचप्रमाणे राजूजी केरकर साहेब असतील, यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एक बॅटल भरपूर चांगलं आहे आणि त्या बॅटलमध्ये मात्र फायनली जिंकेल कोण हा देखील मोठा प्रश्न प्रेक्षकांना सतवतोय. पण आता ऑन पेपर जर पाहिलं तर सध्या फोल्डिंग करताना टीम अक्कादेवी शेतफळ संघ सध्याच्या घडीला मॅच मध्ये एक स्टेप पुढे निघला. डिस्क्यूप केलाय, अप्रतिम फटका, नजाकत आपल्याला पाहायला मिळते आणि अनऑर्थोडॉक्स पद्धतीचे क्रिकेट खेळत असताना 4 धावा.
ऋतिक माई गोलंदाजी मार्क वर टप्पाचा बॉल पूल आता अनसक्सेसफुल ठरतोय की काय. कॅच तर ड्रॉप आणि बॉल देखील जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅच तर कॅच सुटली आणि त्यावरती मोहर लागली चौकाराची. 4 धावा. एक्क्याऐंशी धावांचं लक्ष होतं. 40 झालेले आहेत. 41 अजूनही करायचे आहेत. चेंडू 16 आहेत शिल्लक आहेत. म्हणजे आता या षटकामध्ये पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत. कदाचित 2 मोठे फटके जर इथं आले तर सामन्यामध्ये काहीही घडू शकतं. क्रिकेट हा निश्चिततेने भरलेला खेळ आहे. त्या अनुषंगानं चेक एक मिनिट. अधिराज संघाचे टीम ओनर मनोजी मस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो त्यांना की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपण तुम्हाला हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा वळूया मॅचच्या दिशेनं. आपल्याला पाहायला मिळतं समीकरण 15 चेंडू 41 धावांचं हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. टप्पाचा बॉल पूल करायचा. पूल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल ग्लोरियस हिट. हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. ला आपण पाहतो आणि कालच अगदी पाहिलं तर 6 चेंडू 6 षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये आले. यावेळेस देखील फटका चांगला खेळला गेलाय. 2 धावा मात्र मिळतील का? 5 2 धावा भरपूर वेगानं पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट. बघा त्याच्याकडे ताकद आहे आणि त्यासोबत त्याच्याकडे टायमिंग देखील तितकंच चांगलं आहे. शॉर्ट सिलेक्शन त्याला चांगलं पाहायला मिळत आहे आणि खरं तर बॉलवरती उमेश सर नजर भरपूर चांगली आहे त्याची आणि त्या अनुषंगानं मात्र मोठे फटके तो खेळतोय. धावसंख्या तब्बल धावफलकावरती 48. 13 चेंडू 33 ची गरज. हा देखील फटका चांगला आहे. हा देखील फटका चांगला. इथे देखील धावा चांगल्या मिळतील. बॉल झाला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज गिरीश माहिती मडवीच्या बॅटमॅन चौकार. आता 14.50 सरासरीनं करायचा दावा त्या 29 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जवळपास 15 धावाच करायच्या तुम्हाला कारण 14.50 ची सरासरी तुम्हाला राखायची. 12 चेंडूचा कॅच शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये 29 बनवायच्या. सोयीतनं कदाचित सामना पुन्हा सुरू झालाय की काय तो बॅटिंग करताना दिशा अकॅडमीसाठी हा देखील मोठा प्रश्न प्रेक्षक वर्गाला आता सत्तावस असणार आहे. तर चेंडू कोणाच्या हातामध्ये दिलाय तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तन्मय मात्रेला आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपण पाहिलं 2 धाबांचा फक्त
5 धावांचं पहिलं षटक आपलं पाहिलं ते प्रतीकचं. त्यानंतर ऋतिकने तब्बल 19 धावा खर्च केल्या, 6 धावांचं पुन्हा एकदा इकॉनॉमिकल षटक आपलं पाहिलं ते प्रतीकचं आणि पुन्हा ऋतिकच्या अगेन्स्ट आला धावा 22 आणि तिथे मॅच सुरू झाली खऱ्या अर्थानं दिशा अकॅडमीसाठी. येणारे 12 चेंडू करायच्यात विजयासाठी, धावा 29. 12 चेंडू आणि तब्बल 29 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवरती तन्मय मात्रे. नक्कीच गोलंदाज आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सज्ज होतो अरुण मोरेचा विचार केला त्याच्या बॅटमध्ये देखील एक सिक्सर आलाय, चौकार आला आय थिंक. आणि त्यामुळे आता त्याचं आता एकच काम आहे की समोर आता आपण पाहिलं गिरीश मडवीच्या बॅटला चांगला बॉल कनेक्ट होतो, सो इथनं सिंगल काढायचं आणि त्याला स्ट्राईकवर आणायचं. कट करायचा होता विकेट किपर बीट, बॉल डीप मध्ये चालला आता लॉंग स्टॉपच्या दिशेने, एकच धाव. रोशन मोरे साहेब ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी सायकल्स अवेलेबल करून दिल्या आहेत त्यांना विनंती करतो अतिथी की आपण यायचं आहे आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग 2023च्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. थँक्यू सो मच. मान्यवरांचं स्वागत आपल्याला पाहायला मिळतं आणि सातत्यानं खरं तर या मान्यवरांमुळे आपल्या स्पर्धेला 4 चांद लागत असतात खरं तर. आणि आता मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो स्पर्धेमध्ये. त्यांना विनंती आमच्या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 11 चेंडू 28 धावा बनवायचा, 28 रन्स रिक्वायर्ड इन 11 डिलिव्हरीज. 11-28 समीकरण आहे. खरं तर 2 मोठे फटके हवेत, पण ते 2 मोठे फटके येतील का? आले तरी कोणाचा बॅटमधनं? स्ट्रायकिंग एंडवरती सध्याच्या घडीला बॅटर गिरीश मडवी आहे, त्याच्या बॅटमधनं अद्याप 3 सिक्सर आलेल्या आहेत, 1 बाउंड्री आली आहे. कोलवा टापाचा बॉल प्रश्न विचारला गेला गिरीश मडवीला, उत्तर काही त्याच्याकडे नव्हतंच, उत्तर त्याला देता आलं नाही. प्रत्युत्तर देण्याची वेळ आहे, शांत बसून आता चालणार नाहीये. गेल्या ओव्हरमध्ये 22 जमा केल्यात, या षटकामध्ये जवळपास 15 ते 16 धावा तुम्हाला येणं गरजेचं आहे आणि त्या माइंडसेटनं तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. 10 चेंडू 28 करायच्यात. ऑन साइडला फटका मिस टायमिंग बॉल अवे मध्ये बराच का क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. एकदा वेगाने कंप्लीट सेकंडचा कॉल, दुसरी धाव नाही मिळणार, एकच धाव. सिंगलने धाव फलक पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात येऊन पोहोचले आता टीमची टोटल 54 आकड्यावरती 54, म्हणजे आता 27 अजूनही बनवायच्यात आणि चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 27 धावांची गरज नाही. विकेट आपण कम्पेअर ते शेवटच्या षटकामध्ये करू, पण आता इतकं लक्षात ठेवायचं, माइंडसेट क्लिअर ठेवायचं आहे की 9 चेंडू 27 आपल्याला बनवायचे आहेत. क्या बात आहे, पहाडी पाहतच राहा आणि पाहिल्या क्षणी प्रेमात पडा असा फटका ऑन साइडला फेकून दिला चेंडू मिड विकेटच्या बाहेर. षटकार महाराज कक्षामध्ये चेंडू जाऊन लँड झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस देखील बॉलर्स बॅक करण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झाली आहे. खरं तर या मैदानावरती नशिबाची साथ असणं देखील तितकंच गरजेचं, कारण ज्या एंडवरून फलंदाजी आहेत त्या एंडवरून पाहता समोर लॉंग ऑफला सिक्सर भरपूर दूर आहेत. 7 चेंडू 20 ची गरज आहे, 7 चेंडू 20 धावांची गरज. या षटकामध्ये अद्याप पाहिलं तर एक सिक्सरला 2 सिंगल आणि एक 22च्या स्वरूपात आणि 1 बॉल डॉट, म्हणजे आता या षटकातला शेवटचा बॉल. इथे मोठा फटका भरपूर गरजेचा आहे, चौकार षटकार येणं भरपूर गरजेचं आहे. चौकार किंवा षटकार जर आला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये दबाव गोलंदाजी करणाऱ्या संघावरती देखील असणार आहे. शेवटचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, एकदा पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेसाठी पलटतील का? 5 क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचल्यात. स्ट्राईक स्वतःकडे हवी आहे, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो गिरीश मडवीनं. शेवटच्या बॉलवरती मिळाली धाव 1, म्हणजे येणारे आता 6 चेंडू, शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. विकेट जर पाहिले तर दोन्ही सेशन मध्ये 3 विकेट गमावल्यात, पण टॉस खरं तर टॉसला महत्व आहे आणि टॉस आय थिंक दिशा अकॅडमीने जिंकलेला आहे. सो त्यांना एक बेनिफिट आहे की विकेट न गमावता 6 चेंडू मध्ये 18 धावा जरी बनवल्या तरी दिशा अकॅडमी मॅच इथे जिंकेल.
खरं तर आता शेवटचे 6 चेंडू 19 धावांची गरज आहे, म्हणजे 2 ते 3 मोठे फटके आता गरजेचे आहेत. ते मोठे फटके येतील का देखील पाहायचं आहे. ऋतिक माईनं पूर्वार्धामध्ये ज्या प्रकारचा खेळ केला, कुठेतरी वाटलं की सिद्धू मोरेची तशीच पारी आपल्याला पाहायला मिळेल, पण 23 वरती तो बास झाला. त्यानंतर खरं तर गिरीश मडवीनं अटॅकिंग क्रिकेट त्याचं दाखवलं. त्याच्या बॅटमध्ये देखील आपण पाहिलं तर 2 षटकार 2 चौकार आल्यात आणि त्याच्या मदतीने तब्बल तो देखील सध्याच्या घडीला 25 आकड्यावरती बॅटिंग करतो. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज श्रवण माळीला आपण पाहतोय. श्रवण माळी गोलंदाजी मार्कवर. चला मॅचचा रिदम तोडू नका विनंती आहे. मॅच चांगल्या रिदम सुरू आहे, चांगल्या सरण्यावरती मॅच येऊन थांबलेली आहे. आता प्रेक्षकांना देखील बरेचसे प्रश्न सतावतात, इथून जिंकेल कोण, धावा डिफेंड केल्या जातील की चेस होतील. केला तर मात्र योगेश माफ करा गिरीश मडवीची बॅटिंग कशी असेल ते देखील पाहणं इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. सो इथं आता खरं तर श्रवण माळीच्या हातामध्ये ही मॅच सोपवलेली आहे. ते नक्कीच द्वारकानाथने कॅप्टन कुल द्वारकानाथ आणि त्यांना आता मात्र चेंडू सोपवलाय गोलंदाज श्रवण माळीच्या हातात. 6 बॉल 19 धावा. 6-19 हे समीकरण. अकुट टप्प्याचा बॉल डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर गेला, तिथे प्रोटेक्शन आहे. एकच धाव. स्ट्राईक हवी आहे गिरीश मडवीला आणि त्यासाठी तो धावण्याचा प्रयत्न करत होता. फक्त एक धाव मिळाली, म्हणजे आता शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 17 धावा जरी 5 चेंडू मध्ये बनवल्या तरी दिशा अकॅडमीतून मॅच जिंकेल, पण येणारे 5 चेंडू करायच्या धावा 18. टॉस विकेट टॉसच्या आधारावरती जर पाहिलं तर मात्र दिशा अकॅडमीला 17 बनवलं तरी चालतील, पण माइंडसेट क्लिअर ठेवा की 5 चेंडू मध्ये 18 धावा आता आपल्याला बनवायचा असतात. फटका चांगला आहे. समोर आपल्याला पाहायला मिळतो एक्झिक्यूट करताना क्षेत्ररक्षक आहेत. काही क्षणासाठी वाटले की त्यांच्या डोक्यावरनं बॉल ट्रॅव्हल होईल की काय, पण चांगले क्षेत्ररक्षक शेवटच्या चरणावरती बॉडी स्ट्रेच केली, पूर्ण जम केलं आणि डीप मध्ये तिथे ऋतिक शिर्के आपल्याला पाहायला मिळाला, ज्याने 2 षटका हाताळली. ऋतिक शिर्केचा विचार केला तर आय थिंक एकच षटक हाताळलं, ते देखील महागडे 19 धावांचं. आणि ऋतिक माईने देखील 22 धावा खर्च केल्यात, हे विसरून चालणार नाहीये. बट त्यानंतर केला कमबॅक ते गोलंदाज 5व्या षटकामध्ये तन्मय 9व्या धावांचा षटक आणि आता 17 करायचा 4 चेंडू मध्ये. डेड बॉल दबाव आहे मोठ्या मॅच मध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना हा मनोवैज्ञानिक दबाव जाणवतोच. हे दडपण आहे, त्या दडपणा खातीर तो थांबला आणि अशा वेळेला चेंडू रिलीज न केलेलाच बरा. कोणतीच चुकी होण्याच्या ऐवजी जर आपण थांबलो, वेळ गेला तर ते ठीक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती डावखुरा त्याचा फलंदाज आपण पाहतो तो गिरीश मडवी, त्याच्या बॅटमधून अद्याप 2 सिक्सर 2 बाउंड्रीज आलेल्या आहेत आणि 11 चेंडू मध्ये 25 धावा अद्याप त्याच्या बॅटमधून आल्यात. सुवर्ण होता चेंडू, विकेट किपर बीट झाला. एक धाव इथे डेफिनेटली मिळणार आहे आणि या एकेरी धावेच्या मदतीने अंपायर सिग्नल 22च्या माध्यमातून ही धाव, म्हणजे आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहे तिथे 3 करायच्या धावा. 16 विकेट न गमावता 15 धावा जरी बनवल्या तरी दिशा अकॅडमी इथं मॅच जिंकेल. खरंच निर्णायक चेंडू आहे आणि डिसायडर बॉल असेल. खरं तर या मॅचवरती या मॅचचं भवितव्य पूर्णपणे या बॉलवरती आहे. श्रवण माळीच्या हातामध्ये चेंडू दिला, आतापर्यंत विश्वासाला पात्र ठरलाय. 3 चेंडू फक्त 2 धावा खर्च केल्यात. 1 धाव आली ती 22च्या माध्यमात, ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये नसते ऍड करायची, ती आता टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली आहे. त्यामुळे मात्र आता 3 चेंडू 16 धावांची गरज आहे मॅच मध्ये. इक्वेशन हेच, समीकरण हाच आहे. जो काही समीकरण आहे तुमच्या समोर आहे तो सोडवता येईल का? स्ट्रायकिंग एंड वरती अरुण सध्या स्ट्राईक वर आपण पाहतो, ज्याच्या बॅटमध्ये 1 सिक्सर 1 बाउंड्री आली आहे. थांबवलंय. फोल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करायचे आहेत. राईट हँडेड बॅटर आलाय. अंपायर आता आय थिंक फायनल वॉर्निंग देत आहेत. राईट हँडेड बॅटरीसाठी डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन ऑनसाइड पॅक. तरी देखील ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सांगतात लेग स्टंपच्या वरून गेलाय. मी उल्लेख केला होता डिसायडर बॉल आहे आणि निर्णायक चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळला. हा थॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगत आता 2 चेंडू 16 धावा. 2 सिक्सर जरी आले सर तर 12 बनतील. म्हणजे आता फक्त कोणत्याही प्रकारची मिस्टेक न करता 2 लिगल चेंडू फेकायचे जेणेकरून सामना मात्र आपल्या बाजूने चुकवता येईल. तो अक्कादेवी शेतफणाच्या संघासाठी.
आणखीन एक चांगला चेंडू, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पण इथे मात्र शेवटच्या सरणावरती धावचीच्या स्वरूपामध्ये मिळते विकेट. म्हणजे आता तब्बल 16 धावा आणि शेवटचा एक चेंडू. आपण औपचारिकता म्हणू शकतो, कारण 2 चेंडूमध्ये 14 होताना पाहिल्यात, 15 होताना पाहिल्यात, 16 देखील होताना पाहिल्यात, पण एका चेंडूमध्ये 16 धावा थोडं कठीण आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे सध्याच्या घडीला मॅच मध्ये. पूर्णपणे आपला दबदबा प्रस्थापित करत असताना अक्कादेवी शेतपणे संघ आणि औपचारिकता पूर्ण झालेली आहे. सामना संपला, मॅच फिनिश, सामन्यात जिंकलाय अक्कादेवी शेतपणे संघानं. अभिनंदन विजय संघाचं, भरपूर अभिनंदन. आणि खरं तर बघा आप्पांकडून लगेचच कॅश प्राइज झालं. मला वाटलंच की दरम्यान चांगला खेळ झाला, तोपर्यंत आपणचं एटीएम अजून ओपन कसं होत नाही, पण झालंय. श्रवण माळीसाठी तब्बल रोख रक्कम 200 रुपयांचे कॅश प्राइज झाले. श्रवण आपण या ते कॅश प्राइज आपण लगेच कलेक्ट करून घ्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ऋतिक माळी, नो डाऊट. खऱ्या अर्थाने हा सामना समाप्त झाला आणि रसिक प्रेक्षकांना वाटलं होतं की कार्लोस ब्रॅथवेट आणि बेन स्टोक्स सारखं काही पाहायला मिळेल, पण पाहायला मिळालं म्हणजे ब्रँडम मॅकलम आणि डेल स्टेन सारखं एकदम सेन्सिबल क्रिकेट. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अर्थात या सामन्यात ठरलाय तो म्हणजे ऋतिक माळी. वळूया आपण टॉस का बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा आपण त्यांना ट्रॉफी देऊन त्याचा गुणगौरव करणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो, आदरणीय मस्कर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण ऋतिकला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. पहिले आपण फोटो सेशन करून घेऊयात. इकडे